5 ways टू अर्न मनी. तर सेकंड जो पैसे कमवण्याचा मार्ग आहे, तो मला असं वाटतं की सगळ्यांना आता थोडंफार प्रमाणात माहिती पडलाय, तर तो आहे प्रमोशन्स. ओके, प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर प्रमोशन्स करत असतो. सो आता तुम्ही बघितला, सो जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, जे लोक हॉटेलमध्ये जातात, जे रिसॉर्टमध्ये जातात, ऑफकोर्स त्यांना तिथे जाण्याचे पैसे मिळतात. ओके, ज्या मुली आहेत तर ते वेगवेगळ्या प्रोडक्ट्स त्यांच्या तोंडाला लावतात, केसांना लावतात, डोळ्यांना लावतात, मेकअपचं सामान लावतात. तर ते जेव्हा ते लावतात तर इतर त्यांना ते प्रोडक्ट बार्टरवरती मिळतात, म्हणजे फ्रीमध्ये यूज करायला मिळतात. अदरवाईज दे गेट पेड फॉर इट. ओके, आता काही जण असतात की सांगतात की अरे आम्ही एकदम दूध के धुले आहोत, आम्हाला जे आवडतं, आम्हाला जे पटतं, तर त्याच्यावरतीच आम्ही फोकस करतो वगैरे. पण असे फार कमी लोक आहेत. ओके, मोस्टली ना तुम्हाला जर पैसे मिळत असतात, चांगल्या प्रकारचे पैसे मिळतात, तर तुम्ही ते प्रोडक्ट प्रमोट करतात आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम सगळेच जण या गेम मध्ये येतात. सो त्याच्यातून तुम्ही पैसे कमवायला लागता. आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त पैसे जर काय असतील ना, तर ते या प्रमोशन्स मध्येच आहेत. काही जण एखादी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला प्रमोट करतील, काही जण मेकअप रिलेटेड प्रोडक्ट्सना प्रमोट करतील, जे टेक्निकल व्हिडिओ बनवतात तर ते मोबाईलला प्रमोट करतील, ते वॉचेसला प्रमोट करतील, ते लॅपटॉपला प्रमोट करतील, जसं यू आर इंडियन कन्झ्युमर होतं किंवा टेक्निकल गुरुजी होतं. आणि सो आज तर असे बरेचसे जण आहेत जे असे वेगवेगळे टेक्निकल व्हिडिओज पण बनवतात, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण बनवतात आणि त्याच्या थ्रू ते प्रमोशन्स करतात. आता काही काही जणांनी पॉडकास्ट पण सुरू केले आहेत. तर काही काही वेळा तुम्हाला जर जाणवत असेल, काही काही पॉडकास्टमध्ये ना समोरची व्यक्ती येते आणि ती आपलीच लाल करत असते, तर त्यावेळी समजून जायचं की कुठे ना कुठेतरी ते पॉडकास्ट ना पेड आहे. ओके, कारण त्या व्यक्तीला का बोलावलं असा पण प्रश्न आपल्याला पडतो. त्या व्यक्तीबद्दल का जाणून घ्यायचा. मे बी पॉडकास्टर काहीतरी इंटरेस्टिंग वेने त्या व्यक्तीला प्रेझेंट करेल आणि लोक इंटरेस्ट घेऊन बघतील. पण इन अ वे ते पॉडकास्ट पेड असतं. किंवा आता जर तुम्ही राज शर्मानीचे जर पॉडकास्ट बघत असाल, तर त्याच्या पॉडकास्टमध्ये ना पोर्टर किंवा असं वेगवेगळे प्रोडक्ट ठेवलेले असतात, तर ते इन्सर्ट केलेले असतात. जसं पूर्वीच्या काळी जेव्हा मूवीज बनायच्या, ओके, म्हणजे आत्ता पण बनतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट इन्सर्ट केलेले असतात की ते एखादा पर्टिक्युलर ट्रॅव्हल कंपनीचं नाव घेणार, एखादी पर्टिक्युलर गाडी दाखवणार. म्हणजे सुभाष घईंच्या काळामध्ये हे थोडंफार सुरू झालं आणि त्यानंतर ते आता कंटिन्यू झालंय. तसंच ते आता व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन मध्ये पण आलं. जरुरी नाहीये की एखाद्या व्यक्ती तोंडाने बोलूनच एका प्रोडक्ट प्रमोट करेल. मे बी तो सांगेल की अरे मी एका कारची ड्राईव्ह करायला चाललोय, ओके, आज मी ही कार घेणार का, आणि मी एखाद्या कार घेण्याची प्लॅन करतो आणि मी एखाद्या कारच्या टेस्ट ड्राईव्हला चाललोय. सो टेस्ट ड्राईव्हला जातो, मग तो त्याचा एक फीडबॅक देतो आणि इन अ वे तो ती कार प्रमोट करत असतो. सो देर आर डायरेक्ट इनडायरेक्ट बरेच वेळेस आहेत प्रमोशन्स करायचे. सो आता मला असं वाटतं बऱ्याच जणांना कळलं असेल, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरलाच नाही, ऑडियन्सला पण कळलं. दिस इज द वे कॉन्टेंट क्रिएटर पैसे कमवतात. आणि हा पण एक खूप चांगला मार्ग आहे. आणि मेजॉरिटी ऑफ द मला असं वाटतं की आता ऍडसेन्स मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत. आणि प्रमोशन्स केलात, एखाद्या ब्रँड बरोबर कोलॅब केलात, एखाद्या रेस्टॉरंटचं प्रमोशन केलात, रिसॉर्टचं प्रमोशन केलात, तर तुम्हाला त्याच्यातून चांगले पैसे मिळू शकतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.